विठ्ठल नामाची शाळा भरली. पाऊले चालती पंढरीची वाट. आषाढी एकादशीच्या निमित्त म्हणजेच देवशयनी एकादशी निमित्त अकोल्याच्या मूर्तिजापूर प्रांगणामध्ये मी दाखवू शकतो कशा प्रकारे त्या विद्यार्थ्यांनी वारीचं स्वरूप प्राप्त झालेले आहे. या विद्यार्थ्यांनी वारीचा एक देखावा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केल्याने संपूर्ण जे मूर्तिजापूरचा परिसर आहे हा भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळत आहे. आषाढी एकादशीच्या पावन निमित्त मूर्तिजापूर एक वारकरी परंपरेचे दर्शन घडवणारा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंग आणि हरिनामाच्या गजरात पारंपरिक दिंडी काढत अवघ्या परिसर भक्तिज्ञात न्याहून घातला आहे. संस्कार, भक्ती आणि भारतीय संस्कृतीची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला पालक आणि नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचं पाहायला मिळत आहे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या अखंड नामघोषाने शाळेचा परिसर दुमदुमला असल्याचं पाहायला मिळत आहे. डोक्यावर तुळशी माळ, गळ्यात तुळशी माळ आणि डोक्यावर पाहिलं तर तुळशी वृंदावन घेत हे विद्यार्थी आहेत, जे आपल्या भारतीय संस्कृतीच्या परंपरेप्रमाणे वेशभूषेमध्ये या ठिकाणी नटून या ठिकाणी पाहायला मिळत आहे. वारकरी संप्रदायाचं एक प्रतीक असलेलं जे हा सण आहे हा सर्वत्र महाराष्ट्रातच नव्हे तर विदेशातही साजरा केला जातो. आज या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पंढरपूर जणू मूर्तिजापुरात या ठिकाणी वसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. माझ्या सोबत आहेत काही विद्यार्थी आहेत, काही शिक्षक वृंद आहेत. आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत की ही परंपरा जी आहे, या शाळेची जी परंपरा आहे, वारीची परंपरा आहे, जी अखंड रूपाने गेल्या कित्येक शतकापासून सुरू आहे, ती अशीच या शाळेमध्ये किती वर्षापासून सुरू आहे, काय कुठून ही प्रेरणा मिळाली, अशीच ही भारतीय संस्कृती लाभो. आपण माझ्यासोबत या त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्कार. सर्वप्रथम ही जी भारतीय संस्कृती जी आहे, जी आपण या ठिकाणी पाळत आहात, काय कसं संकल्पना ही आली काय? सर्वप्रथम पंढरीच्या वारीला असलेल्या वारकऱ्यांना, माऊलींना माझा नमस्कार. माऊली, तुमची पावले पंढरपूरकडे निघतात आणि संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे विठ्ठलाकडे असतात. तुम्ही देहू आळंदी सोडलं की आमच्या सर्वांच्या नजरा तुमच्याकडे असतात. खरं तर माऊली, स्वर्ग आहे की नाही कोणाला माहिती नाही, पण तुम्ही जेव्हा शिस्तीत तुमच्या दिंड्या बघतो तेव्हा आम्हाला पूर्ण महाराष्ट्राला स्वर्गाचा आनंद मिळतो आणि संपूर्ण महाराष्ट्र स्वर्ग दिसायला लागतं. आता सरांनी केलेला प्रश्न, खरं तर आपल्या शाळेची स्थापना 2013 ते 14 ला झालेली आणि शाळेला जुळलेले सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे डॉक्टर विजय भटकर सर. विजय भटकर सरांना सर्वात महत्व आहे ते म्हणजे विठ्ठलाचं, वारीचं, ज्ञानेश्वर महाराजांचं. भटकर सरांनी वारंवार सांगितलेलं की संस्कार जपा, संस्कार जपले तर ज्ञान घेईलच. ज्ञानाला अध्यात्माची जोड नसली तर ज्ञान घेऊन फायदा होणार नाही. त्यामुळे आपण 2013 ते 14 ला आपल्याकडे कमी विद्यार्थी, पण तेव्हापासून आपण हे संस्कार जपण्याची एक सुरुवात केलेली. आपल्यालाही वारसा आपल्या पूर्वजांकडूनच मिळालेला. ऊन वारा पावसात जर ते सर्व हे करतात तर आपण आपल्या मुलांना, अगदी थोडक्यात शाळेत आपले जेवढे विद्यार्थी असतात ते भरपूर झाले आपल्यासाठी, त्यांना आपल्याला हे द्यायचं आहे की बाळा, वारी अशी असते. आणि अजूनही तुमच्या कुटुंबातील आपल्या विद्यार्थ्यांना विचारलं की बाळा आज काय आहे, तर आज आषाढी एकादशी, तर ते छान छान सांगतात, माझ्या आजोबा वारीला गेलेले आहे, माझे मामा वारीला गेलेले आहे, कुणाचे आई बाबा वारीला गेलेले आहेत. तर बाळा, हेच आपल्याला जपायचं आहे की वारी आपल्याला सुटू द्यायची नाही. पिढ्या वारी चालूच राहील आणि आपण ते बघतोच आहे की त्यात वाढ होत आहे, कुठेही कमी होत नाही. निश्चितच रूपाने जर पाहायला गेलं तर भारतीय संस्कृती जी ज्याप्रमाणे अखंड कित्येक शतकापासून सुरू आहे, ती प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये, प्रत्येक रक्तामध्ये रुजावी याकरिता या वारीचं आयोजन शाळेच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. आणि अशाच प्रकारचं आयोजन करायलाच हवं. निश्चित रूपाने भारतीय संस्कृती जर जपायची असेल तर निश्चित रूपाने हे करणं आवश्यक आहे. काही विद्यार्थी माझ्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. काय सांगाल मॅडम, हे जे आज आयोजन केलेलं आहे, काय एक भक्तिमय वातावरण तयार झालेलं आहे? सर्वप्रथम महाराष्ट्रवासियांना, वारकरींना आणि महाराष्ट्रातील सर्व तसेच भारतातील सर्व
भारतवासियांना एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जसे की आपणास माहिती आहे, आमच्या इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशन मध्ये नेहमीच गेल्या कित्येक वर्षापासून एकादशीचा सोहळा अतिशय सुंदर प्रकारे साजरा केला जात आहे. आणि आपण सर्वांनी बघितलेलंच आहे की कशा प्रकारे आम्ही हा सोहळा इथे साजरा केलेला आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही आजकालच्या नवीन पिढीला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की जसं आजच्या जमान्यामध्ये एआयचं अतिशय महत्व आपल्यासाठी आहे, त्याच प्रकारे जे आपली भारतीय संस्कृतीचा कुठेतरी मुलांना विसर पडत आहे, तर तो विसर आपल्या या मुलांना या शाळेमध्ये जे सोहळा सेलिब्रेट केला जातो त्याच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आपल्या भारताची संस्कृती कशा प्रकारे आहे आणि पिढ्यानपिढ्या त्या संस्कृतीचं कसं जतन करत आहोत, ते जतन आपल्या या पिढीने सुद्धा पुढे अशाच प्रकारे नेलं पाहिजे. ते आमच्या शाळेत या एकादशीचा जो सोहळा केला जातोय त्या निमित्तातून प्रत्येकाच्या घरोघरी हा एक मेसेज पाठवला जातोय. आणि आज आपल्या महाराष्ट्रातील जेवढेही भावी भक्त वारकरी तिथे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला गेलेले आहेत, त्या सर्वांचंही कौतुक की गेल्या कित्येक दिवसापासून ते वारकरी पायदल वारी करून एकादशी निमित्त पंढरपूरला जातात आणि पिढ्यानपिढ्या ते पण आपलं हे संस्कृतीचं जतन करतायत. तर त्यानिमित्त त्यांचेही खूप खूप कौतुक आणि मनापासून आभार की त्यांच्यामुळेही आपल्या या नवीन पिढीला या एकादशी निश्चितच रूपाने जर पाहायला गेलं तर भारतीय संस्कृती ज्याप्रमाणे वारसा जपत आहे असाच वारसा जपावा आणि ही वारी अखंडरित्या सुरू राहावी. जे हजारो वर्षांपासून शेकडो वर्षांपासून जी सुरू वारीची परंपरा ही अखंड राहावी याच करिता प्रत्येक शाळेने सुद्धा आणि प्रत्येक शाळेमध्ये ही भारतीय संस्कृती जपावी हेच एक मागणं घेऊन ही शाळा हे करत आहे. बघू शकता कशा प्रकारे विटेवर उभा विठ्ठल हा अखंड भारताचं प्रतीक एक दिसत आहे. त्याच्याच बाजूला कथेवर ठेवलेली ही रुक्माई माऊली जी अखंड या संपूर्ण पृथ्वीची असेल, संपूर्ण जयतीची ही संपूर्ण एक साक्ष देत आहे की ही माऊली आणि ही अखंड अशीच राहो. हेच एक मागणं हे विद्यार्थी त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांनी या वारीच्या माध्यमातून या आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित केलेला जो हा एक उत्स्फूर्त उपक्रम आहे, या माध्यमातून एकच मागणं केलेलं आहे आपल्या विठुरायाला, हे विठुराया आमचा बळीराजा सुखावू दे, आमचा एक जो शेतकरी आहे तो सुखावू दे, पाऊस पडू दे. हेच एक मागणं या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मागितलेलं आहे. एक विद्यार्थी आहे माझ्यासोबत बोलण्याकरता आलेली आहे, तिच्यासोबत जाणून घ्या. काय सांगशील ताई? आमच्या शाळेत ही प्रथा 2013 पासून चालत आलेली आहे आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांची हीच इच्छा आहे की आम्ही ही प्रथा पुढे पण चालवत नाही. बरं मला सांग काय आता हे आज आषाढी एकादशी आहे म्हणजे देवशयनी एकादशी आहे. आज तर देवाला उपास असतात, बरोबर आहे. जे मागितलं ते खरं होतं म्हणतात, असं म्हणतात. विठुराया आपला सर्वस्व आहे. ठीक आहे, काय मागितलं आज विठुरायाला? हेच की सगळं व्यवस्थित होऊ दे, पाऊस पडू दे, शेतकऱ्यांची इच्छा पूर्ण होऊ दे. चिमुकल्यांची पण इच्छा आहे की गेल्या कित्येक महिन्यांपासून जे पावसाने दडी मारलेली आहे विदर्भात, हे विठुराया आता तरी आमचं साकडं मान्य कर, अशी एक या लहानशा मुलांची एक मागणी हे विठुराया या चिमुकल्यांची मागणी पूर्ण करतील अशी आशा हे विद्यार्थी असतील, पालक असतील आणि बळीराजा मुख्यतः हे घेऊन या ठिकाणी साकडं मागत आहे. कॅमेरामन श्याम वाळस्कर सह मी प्रतीक कुरेकर, LS मराठी, मूर्तिजापूर, अकोला.